आणि प्रल्हाद पाटील या ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन श्रद्धेय हरिभाऊ जावळे यांना पुष्पहार अर्पण आणि दीप पूजा करावी अशा या लोकनेते कृषी मित्र माननीय स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांची आज जयंती आहे। या जयंतीनिमित्त आज औरंगाबाद भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इथे मी विनम्र अभिवादन त्यांना इथे करतो। आणि स्वर्गीय हरिभाऊ जावळे हे आज जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार हे आपल्यामध्ये आहे। हरिभाऊंना विनम्र अभिवादन मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते इथे करतोय। त्यांच्या स्वप्नातलं शेळवा बॅरेज असेल, त्यांच्या स्वप्नातलं अनेक प्रकल्प जे आहे, शेती प्रधान प्रकल्प असेल, कृषीचे असेल किंवा बनाना केळीला फळाचा दर्जा द्या, अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या असतील। या मागण्या ज्या आहे त्या अत्यंत प्रभावी अशा स्वरूपाच्या मागण्या लोकनेते आदरणीय हरिभाऊ जावळे यांनी इथे केल्या होत्या। त्यांचे स्वप्न पूर्ण इथे होत आहे आणि असं एक स्वप्न त्यांचं अपूर्ण आहे, ते स्वप्न सुद्धा आपण पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कार्यकर्ते हे त्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत। ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्यांना खरी श्रद्धांजली त्या माध्यमातून याच्यामध्ये ठरेल। परंतु मला असा एक लोकनेता आम्हाला भेटले की कधीही कार्यकर्त्यांच्या संदर्भात कधीही त्यांच्या मनामध्ये आकस त्या माध्यमातून नसायचा। कार्यकर्त्यांची चूक ही पोटात गिळून त्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला चल उठ चाल रे कामाला लाग असं म्हणणारा असे लोकनेते म्हणजेच आपले स्वर्गीय हरिभाऊ जावळे होते। हरिभाऊ जावळे एक साधा संयमी आणि अशा प्रकारचा अभ्यासू राजकारणी होता। आज ते आपल्यात जरी नसले तरी त्यांचे विचार हे आपल्या सर्वांमध्ये त्या माध्यमातून आहेच। हरिभाऊंचे विचार आणि कार्य हे आपण कार्यकर्ता म्हणून जे शेवटी कार्यकर्त्यावर प्रेम करत होते, शेवटी कार्यकर्त्यांची मोड बांधण्याचं काम हरिभाऊंनी त्या माध्यमातून तिच्यामध्ये केलं आहे। त्याकरता हरिभाऊंना मी इथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे त्यांना अभिवादन करतो। हरिभाऊंचे कार्य अधिकाधिक आपण वेगाने त्या माध्यमातून करूया। आज वृक्षारोपण सुद्धा माननीय हरिभाऊंच्या जन्मदिवसाच्या निमित्त आम्ही इथे भारतीय जनता पार्टीच्या औरंगाबाद शहराच्या कार्यकर्त्यांच्या वतीने इथे केलाय। मी त्यांना असा लोकनेता पुन्हा होणार नाही अशा प्रकारचं त्यांना इथे संबोधून हरिभाऊंच्या आत्म्याला चिर शांती लाभो एवढी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त इथे अभिवादन करतो। आज आपल्या औरंगाबाद शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये एक उत्कृष्ट खासदार म्हणून आपल्या औरंगाबाद शहरासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी असे आपल्यातून करोना काळात निघून गेलेले हरिभाऊ जावळे आपले अगदी प्रेमाळू आणि अगदी सगळ्यांना घेऊन चालणारे आणि लहान मोठ्या कार्यकर्त्यांना पाशी वागवणारे असे कार्यकर्ते म्हणून आणि संघाचे कार्यकर्ते होते ते, त्यांना मी ह्या ठिकाणी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो। मित्रांनो, त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर औरंगाबाद शहरामध्ये आम्ही सुनील भाऊ काळे, मी युवा मोर्चाचा मी तालुका अध्यक्ष असताना, भाऊ जिल्हा अध्यक्ष असताना एक छोटे मोठे कार्यकर्त्यांनी सोबत वापरलं। औरंगाबाद शहरामध्ये जर खरं विकास कामाचे कामं जर सुरुवात झाले असतील तर पहिल्यांदा औरंगाबाद शहरामध्ये आम्हाला त्यांनी जोड बोलून आम्ही त्यांच्या मागे एक विनंती केली होती की औरंगाबाद शहरामध्ये पहिले आम्हाला एक आमची औरंगाबाद शहराची हनुमान व्यायामशाळा अशी मोठी झाली पाहिजे, आमचे मल्ल आणि पैलवान मोठे झाले पाहिजे, त्यासाठी एक निधी काहीतरी द्यावं अशी त्यांच्याकडे विनंती केली। यावलला गेले, त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी बोलून आम्हाला पहिला फंड त्यांच्या खात्यातून त्यांच्या ह्याच्यातून आम्हाला त्यांनी पहिला फंड 10 लाख रुपये औरंगाबाद शहरामध्ये हनुमान व्यायामशाळाला औरंगाबादला दिले आणि तिथे जर सुरुवात झाली असेल तर सुनील भाऊच्या हाताला यश, तिथून 10 लाख आज कोटीवधी रुपयांचा विकास केलेला सुनील भाऊनी। असे आमचे हे खासदार, त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे। अशा भावना आम्ही अभिवादन करतो आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी असे नेते मिळवा आणि असे नेते मिळून असे कामं व्हावं हेच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।